सभेमध्ये 1,200 जागांवर विजय मिळत भाजप क्रमांक 1 ठरला। त्याच पद्धतीने काल सुधा नगर परिषद निवडणुकांमध्ये 130 जागांवरती नगराध्यक्ष आणि जवळपास 3300हून अधिक नगरसेवकांची संख्या निवडून आणत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे। या सगळ्या घडामोडींवर बोलण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत। भाऊ, आपलं स्वागत आणि अभिनंदन खरं तर कालच्या निकालासाठी। प्रदेश अध्यक्ष म्हणून खरं तर पहिली निवडणूक होती आणि आव्हानं भरपूर होती। तुमच्या नेतृत्वात घवघवीत यश भाजपला मिळालंय। एकंदर या सगळ्या निवडणुकीच्या निकालाचं कसं विश्लेषण करताय तुम्ही? खरं तर महाराष्ट्रातील जनतेचं मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी डेव्हलपमेंटच्या दिशेने कौल दिला। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात या निवडणुका झाल्या होत्या। 1.5 वर्षामध्ये ज्या गतिमान पद्धतीने सरकार काम करत आहे, त्यामुळे सरकारने केलेल्या कामाची पोचपावती ही दिली गेली आहे असं मला वाटतं। पण भाऊ, एकंदर जर आपण पाहिलं तर आता ही आकडेवारी आपल्या समोर आहे। मागच्या निवडणुकांमध्ये 1600 नगरसेवक भाजपचे होते आणि 94 ठिकाणी नगराध्यक्ष होते। नगराध्यक्षांच्या तुलनेत जवळपास 1.5 पटीने वाढ झाली, तर नगरसेवकांची संख्या ही दुपटीपेक्षा जास्त वाढली। तुमची जी संघटनात्मक संरचना आहे किंवा मागच्या सरकारची कामगिरी आहे, नेमकी कुठली महत्त्वाची कारणं वाटतात तुम्हाला ज्यामुळे हा डबल जो एक झटका या निवडणुकीत मिळाला, 2च्या म्हणजे दुपटीने ही संख्या वाढली, याची कारणं नेमकी काय? तुम्ही मीमांसा काही केली या संदर्भात? या संदर्भामध्ये मी जसं म्हटलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा प्रभाव आता फक्त भारतापुरता राहिला नाही, जगभरामध्ये त्यांचा जसा प्रभाव हा वाढताना जसा दिसतोय, त्यामुळे एक वैश्विक नेतृत्व म्हणून जग त्यांच्याकडे पाहायला लागलं आहे। तर परिणाम जो आहे तो परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवताना दिसतो। आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी विजन ठेवून, दूरदृष्टी ठेवून काम करणारे असे नेते म्हणून सर्वजणांना त्यांची ओळख आहे। महाराष्ट्रातील असणाऱ्या अडचणीच्या वेळेला सुद्धा सरकार मायबाप म्हणून हे जनतेच्या पाठीशी कसं उभं राहतं याचं उदाहरणंसुद्धा अनेक वेळेला देवेंद्रजींनी दिलेली आहेत किंवा कामं त्या पद्धतीने केली आहेत। अतिवृष्टीचा काळ तुम्हाला माहीत आहे की त्यावेळेला झालेली नुकसान भरपाई टाईम बाउंड पिरियडमध्ये नागरिकांना, तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही महायुतीच्या सरकारने दिली, त्याचा परिणामसुद्धा हा खाली असणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतो। मला आठवतं तुमच्या जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाच्या नामांकनाची प्रक्रिया खाली सुरू होती आणि मुख्यमंत्री इतर सगळेच नेते होते, मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की कोकणाला पहिल्यांदाच रवींद्र चव्हाणांच्या रूपाने प्रदेशाध्यक्षपद दिलं जाते, निश्चितच आमचं कोकणासाठी विशेष लक्ष असेल। त्यामुळे कोकणातल्या निकालांबद्दल तुमचं आकलन काय? कारण सिंधुदुर्गचा निकाल हा अनेक अर्थाने ती निवडणूकसुद्धा गाजली गेली, तुमच्यावर देखील आरोप तुमच्याच मित्रपक्षातले एका आमदाराकडनं करण्यात आले। या सगळ्या निवडणुकीचं आणि विशेषत्वानं सिंधुदुर्गाचं, तळ कोकणातल्या निकालाचं तुम्ही काय विश्लेषण कराल? हे आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्ग असेल किंवा या सर्व भागांमध्ये, मग ठाणा असेल, या सर्व ठिकाणी पूर्ण या सगळ्या भागांमध्ये माहितीलाच सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत, ही आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहे। त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये असेल किंवा कोकणामधील सर्व भागांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला आणि मित्रपक्षांना यश मिळालेलं आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं। सिंधुदुर्गामध्ये विशेष करून 4 ठिकाणी निवडणुका होत्या। त्या 4 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये 2 ठिकाणी सावंतवाडी असेल, कुडाळ असेल किंवा सावंतवाडी आणि मला वाटतं वेंगुर्ला निवडणूक होती। त्या सावंतवाडी आणि वेंगुर्ला या 2 ठिकाणी अतिशय चांगलं यश आणि त्या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आणि खाली असणारी संपूर्ण बॉडी ही भारतीय जनता पार्टीची जिंकून आली। आणि थोडासा अपवाद म्हणजे मालवण असेल किंवा तिथली असणारी कणकवली असेल, या ठिकाणी अपयश आलं, परंतु ते अपयश येण्याची काही वेगवेगळी कारणं असू शकतात। ती कारणं मला माहीत आहेत, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये फार न जाता पुन्हा त्या सगळ्या गोष्टीची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं असं मला वाटतं।
खरं तर या निवडणुकीमध्ये विरोधक नव्हते हे सातत्यानं तुम्ही देखील म्हणजे भाजपकडनं सांगितलं जायचं, सत्ताधारी पक्ष सांगायचे आणि वस्तुस्थिती सुद्धा त्याच पद्धतीची होती की विरोधक फारसे सक्रिय या निवडणुकीत दिसले नाही. त्यामुळे खरी लढत ही महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये आणि त्याहूनही भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंचा पक्ष अशाच पद्धतीची होती. तुम्ही त्याला मैत्रीपूर्ण लढत हे कोंदण लावालच, परंतु या सगळ्या लढतीमध्ये कोकणामध्ये कुठेतरी शिवसेना अधिक यश मिळवू शकली. तुम्ही महायुती म्हणताय, परंतु सिंधुदुर्गात तुम्ही वेगळे लढत होतात, तर शिवसेनेला कुठेतरी हे अधिक यश मिळालं, याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, मला माहीत नाही, परंतु ते सर्व ठिकाणी जास्त निवडणुका या सगळ्या गोष्टींमध्ये लढले. बऱ्याच ठिकाणी आम्ही महायुती केली. म्हणजे उदाहरणार्थ दाखल आम्ही रायगड जो भाग आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही महायुती केली होती. त्याचप्रमाणे आम्ही रत्नागिरी जो भाग आहे त्याही ठिकाणी आम्ही महायुती केली होती. त्यामुळे जे यश मिळालं आहे ते 2 ठिकाणी महायुतीचं असणारं, महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर केलेल्या युतीमुळे ते मिळालेलं यश आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्हीही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचेसुद्धा 10 नगराध्यक्ष निवडून आलेत आणि त्यांचा मला वाटतं 11 नगराध्यक्ष जिंकून आले. परंतु आम्ही त्या ठिकाणी किती लढलो हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही फार चांगला आम्हाला तिथेही यश आलं.